MH04 FF 0123 कोणाची गाडी आहे? माझी तुझी सांग. चावी दे त्यांच्याकडे. हा काय देऊ? ठुमका दे ठुमका. नाही गाडी आपलीच आहे असं घ्या. चावी द्या चावी द्या. कळाल ना आजच्या वर्षात? काढा घ्या. हा चला गाडीचा नंबर पण आम्हाला कळला. बरोबर चला करूया सुरुवात. वॉरंट शीट डाऊन. थंडी वाजते लोकांना. मला निवांत बसा. सुरुवात करूया. वॉइस सुंदर बारी केले त्याप्रमाणे मला ही थंडी उडवायला हवी है ना. म्हणतात की बाबांना बोललो, माझ्या बाबांना काय वाईट बोललो, मनाचा मुजरा केला. आणि गुरु मित्रांनो, जर एखादी गोष्ट आपल्याला जर येत नसेल तर आपल्या गुरुवर्यांना, आपल्या वडिलांना विचारण्यात काय हरकत आहे. तुमचे गुरु तुम्ही सांगता बाबा आहेत माझे, माझ्या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर बाबांना विचारा, त्याच्यावर माहिती घ्या आणि बोला. त्याच्यावर बुवा म्हणतात की बाबांना बोलला मग आयशीला घेतो. ही संस्कृती, हे संस्कार, हा फरक तुमच्यातला आणि माझ्यातला. आणि म्हणतात तुम्ही फक्त तिकडे खेळातच आणि इकडे म्हणतात घराटात बुवा, घराटात नाही, सारा समाजाचा मान राखतो. हा नाही तर तुम्हाला किती वेळा झोपवले, राजापुरात जाऊन झोपवले 2-4 टाइम. पडव्यात आडवी पाडली आहे ना, पडव्यात आडवी पाडलेली आहे. आणखीन कुठलं गाव? हरळ नाही, हरळला नव्हते. हरळला काय सरळ होते बुवा, ते हरळला बुवा सरळ होते. राजापुरात जाऊन तुम्हाला ऐकले, लांजात येऊन तुमच्या कोड्यात कार्यक्रम केलेला आहे मी. शाहीर फक्त समाजाच्या, माझ्या मायमावल्यांचा मान राखतो म्हणून शब्दांची मर्यादा. तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही? हे अशी लय मैदानात गाजवलेलं आहे. पण आता मी म्हटलं थोडस आपला प्रपंच आहे, आपल्याकडे जबाबदारी आहे, लोक आपल्याकडे काहीतरी जबाबदारीनं पाहतायत म्हणून आपली शब्दरचना बदलावी. म्हणून शांत आहे म्हणून मी संतो नाही शाहीर. धूर काढीत तुमचा धूर. तुम्ही चिलीम मध्ये काय मारा, चिलीम स्त्रीलिंगी आहे. तुम्ही आता पेपर मध्ये भरा, चिलीम मध्ये म्हणतात वडील, चिलीम स्त्रीलिंगी आहे, बाई आहे ती. तुम्ही पेपर घ्या, पेपर 10 रुपये 20 रुपये भेटत असेल पानपट्टीवर, तो घ्या. बरं असताय मारतात माहिती मग. ऐका जास्त देत नाही, घेतो बघा कसं थोडं देतो. आणि हे इंजेक्शन देणार हे सगळे माझे डायलॉग आहेत. तुम्हाला बिली हमी तो मॅम. हे माझ्याकडनं शिकलो, हे मला शिकला. हे तुझी आगापी तुझी आहे ना, आई बरोबर काय सांगताय बुवा. आणि ऐका म्हणून ना, नवीन शोधा शाहीर. चाली जुन्या असतील पण विषय तुम्हाला वेगवेगळे दिले, शब्द बदलून दिले. चाली जुन्या असू द्या ना, मी नाही म्हणत नाही. एक चालीवर 5-5 गाणी आहेत माझ्याकडे, एका चालीवर 5 गाणी आहेत माझ्याकडे. पण विषय तुम्हाला, शब्द तुम्हाला हर वेळेस प्रत्येक वेळेस नवीन दिले. आजही नवीन दिला. शब्दछेद केला मी मान्य करतोय, शब्दछेद केला मी बोललो. पण पहिल्या बाजू तुम्ही खिलाडूतीने घ्यायला पाहिजे. बाबांना बोलला आई लेवलला हे हो नमान करता येते. लांबोरी बुवाच्या नादाला लागून येणार बघा. आमच्याकडे फानी बुवा चांगला आहे. मग आला इकड्याचा आवाज इकडे बरा आहे ना. शक्ती तुला करा, शक्ती तुला करा. लांबोरी बुवाच्या नादाला लागून हे पण करायला लागलं तेच. अरे कॉप्या करा, नक्कल करा, पण अक्कल लागते नक्कल करायला. पण लोकांची नाही करायची ना. तुम्ही तुमचं काढा काहीतरी वेगळं, असं मी तुम्हाला सांगतोय. ए लंगडू म्हणतो, हेडा आवाज करतोय. मला होतं हे बुवा ह्याच्यापेक्षा ज्ञानान बुद्धी उंची पण मोठा आहे. मला कागद ठेवले पाय खाली. उंची पण मोठा आहे, ज्ञानानं बुद्धीनं वयानं सगळ्या बाबतीत. मला होतं हे बुवा लंगडू बोलू राहता. म्हणजे असं बघा, तुम्ही माझ्या जर आई बहिणीवर तुम्ही इकडं बोलला तर मी नाही बोलायचं. मग याला मी जिवारी वार मी बोललोय की माझ्या गळवली. पण आता ऐकाय तो थोडस देतो, जास्त नाही देतो. खतवतो 2-4 सगळ्या फरमाईश आल्या. 8 फरमाईश आहे, 4000 बक्षीस आहे. 8 फरमाईश आहेत. काय गाऊ सांगा मला. गाणी बोलू का नको. इकडे बघा काय आहेत सगळं 500 शिवाय नोट नाही. तुम्हाला खोटा वाटेल कशाला बघा.
या बघा अरे वा पाचशे शिवून मोठ नाही अजून असं एका दुसरं काहीतरी पेरलंय सचिन बुवानं समाजात एक दोन चार आहे काहीतरी पेरलंय म्हणून आहेत नाही आता मला काय शिवाय त्याला दोन चार शिवाय पटवून देऊन जाईल असं काही विषय पटवून देऊन जाईल पण तेवढं मला नाही करायचं आपण प्रपंच आहे आपला परमार्थ आहे आपण आपलं नाव आहे समाजामध्ये आता मग काहीतरी चांगलं देण्याचं काम करतोय आणि मग काय शिवाय देऊ तुम्हाला तुमची हीच इच्छा असेल तर ह्या दोन चार शिवाय घ्या आता ऐका हा कल्चर देऊ करतो असं आहे एका तुरेवाल्या शायराने दिलाय मी माझा गण गणाला काय म्हणत दीवाना दिल हुआ दीवाना एवा मैं तेरा दीवाना असे मोहब्बत क्या है अब ये जाना चला ते मी बोलत नाही माझा मी दिलाय गण युट्यूबला आहे एका तुरेवाल्या शायराने गायलाय सुधाकर घोड आय थिंक त्यांचं नाव आहे त्यांनी लिहिलेलं आहे माझा गण आहे मी लिहिलेला आहे ऐका आणि ते माझीच कॉपी करतात बघा या गणात पण आणि खाली प्रश्न पदात पण ऐका गणाला आळवू गणाला सणाला आळवू गणाला मंगल मूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला ही मंगल मूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला गणाला आळवू गणाला सणाला आळवू गणाला आळवू गणाला सणाला आळवू गणाला मंगल मूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला मंगल मूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला गणाला आळवू गणाला सुंदर गाणं लिहिलंय अजरामर गाणं केलंय हे तिवरेमेडे गाव जोपर्यंत आहे ना जोपर्यंत सचिन बुवा जिवंत हे गाणं जोपर्यंत लिहिलंय ना आणि गायलंय मी जोपर्यंत जिवंत असेपर्यंत तुम्ही पण पोरांनो बघा जोपर्यंत शिमगासण जेव्हा जेव्हा येणार तेव्हा तेच गाणं या तिवरेमेडे गावात वाजणार एक त्या माझ्या विरोबानं करून घेतलं माझ्या ढोलकरने आईची कृपा आहे तिने माझ्याकडनं गाऊन घेतलं तसं करून घेतलं ते वाजणार तुम्ही स्तवन तशी लावले म्हणून स्तवनाचं उत्तर देत नाही गणाचं उत्तर तुम्हाला साल फक्त दिली हे माझंच गाणं होतं बरेच वर्षापूर्वी आणखी ह्याच्यामध्ये येऊन सांगतात आणखी मित्रांनो एक बक्षीस सुद्धा भरपूर आहेत घेतोय ते थोडस तुम्हाला पण हे नको तुरेवाले शाहीर उमेश आता भणे वाढदिवसाचं सुंदर गीत आहे त्यांच्याकडे आम्ही त्यांच्या हातचं खाल्लेलं सुद्धा आहे राजूरांचे चांगले मित्र आहेत तुरेवाले आहेत असू द्या तरी पण त्यांची एक इच्छा आहे एक गीत त्यांनी घ्यावं गाण्याला मी विनंती करेन आपण या बक्षीस आलंय मला आहे काय काय सांगू गाण्याची कटिंग द्या 500 रुपयांचं पारितोषिक मोहना भेटे द्यावी गवळणीसाठी माझ्या 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे सिद्धेश मिस्त्री सुशांत मिस्त्री गणबाई पुतला आहे मी त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे हे आहे का सचिन बुवा तुमच्या जिभेवर आई सरस्वतीचा वास आहे तुमच्या गोड आवाजात नाचतोय छान गौरीचा गण 4 ओळी होऊ द्या मी दरवर्षी गणपतीला तुमचं हे गाणं पाहतो पाहिलं आणि वाजवतो सुद्धा तुमच्या लोककलेला मानाचा मुजरा व शुभेच्छा 500 रुपयांचं बक्षीस महेश दादा पेडणेकर मेडे सोनारवाडी एवढं प्रेम आहे एवढं प्रेम एवढी बक्षीस आहे हे फक्त फरमाईश आहे फक्त फरमाईश आहे हा मी गाणी पण गाणार एकच देणार आहे तुला शाल जोडीतला कसा येतो आहे या एक घ्या फक्त मला 10 मिनिटात बारी संपवतोय धन्यवाद सचिन बुवा आज या ठिकाणी शिवमाळाचा वाढदिवस मी फक्त वेळ जास्त फार झालेला आहे ध्रुवपद घेतोय आणि हे माझे बोल आहे बसता बसता मला तिथे आठवलं म्हणून मी सचिन बुवाला बोललो देवेंद्र जीवन बोलाही बोललो कारण वेळ फार झालेला आहे मी फक्त वाढदिवसावर शिवमाळ्याच्या हे गीत घेतोय लक्ष द्या वाढदिवसाला तुला काय काय देऊ अरे वाढदिवसाला गिफ्ट काय काय देऊ काही सुचत नाही मला काही कळत नाही मला
डायरेक्ट थोडं द्यायच्या. अरे वाढदिवसाला तुला काय काय देऊ, काही सुचत नाही मला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, तुला काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, तुला काळीज काढून तुला. वाढदिवसाला तुला काय काय देऊ, काही सुचत नाही मला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. धन्यवाद. मस्त शांत खरं सुंदर प्रयत्न होता. आणि तो मी यांना बुवाना संधी का दिली माहिती, तो त्यांचा शब्द आहे ना, काय काय देऊ तुला, काय देऊ तर काळीच काढून देऊ काय, हा शब्द मला फार आवडला त्यांचा. म्हणजे कसं पण असू द्या, तुरीवाले शहर असू द्या, वयस्कर आहेत, त्यांच्या हातचं खाल्लेलं आहे. मी दादांनी मला खास करून त्यांच्या हॉटेलला आम्ही गेलेला यावेळेस योगेश दादांचा कार्यक्रम केला. योगेश दादांनी सुद्धा मित्रांनो, मी मगाशी सांगितलं, त्यांनी मला प्रश्न विचारला आहे की शंकर कोणाशी भक्ती करतो, तर मी त्यांना एक दोन उत्तर मी सांगितलं. मग अशी आत्मारामाची म्हणतात नाही म्हटले. आणि मग जाता मी सांगितलं विष्णूची, तर त्यांनी तो विषय मान्य केलेला आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवत. तुम्हाला पण समजू द्या, आज कळलं ना शंकर कोणाची भक्ती करतो ते, हे सचिन लोकड आहे. हा मग म्हणून म्हणतो उगाच काही शकणे मिळवत नाही. शाहिराणा पण मी हे परवा शाहिराणा सुद्धा मी माझं एवढंच त्यांना म्हणलं. मी मित्रांनो, बाबांना पण त्यांच्या बरोबर चांगले आहेत, त्यांचे अभ्यासू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त एकच खंत मित्रांनो, एक खंत देतोय, गाणं देतोय कोणाला होता 2 मिनिटं. एक खंत आहे माझी, कारण मी त्यांना प्रश्नाचं उत्तर दिलं, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्याचं आता काय सोशल मीडिया, आता तुम्ही चोरी लपवू शकत नाही. त्याचं सोशल मीडियावर मी उत्तर पूर्ण सगळे रेकॉर्डिंग आहे, क्लिप आहेत. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. शूर्पणखा ही म्हणजे रावणाची बहीण कोणत्या रूपात वावरते, मी प्रश्नाचं त्यांच्या उत्तर दिलं. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. हे मला नाहीच म्हणाले, झेंड्या जायला लागले. आणि तेच उत्तर राजेश निकम कडून 2 महिन्याने मीच दिलं उत्तर. माझ्याच घरात राजेश निकम कुठल्या घरात, मीच ते दिलेलं उत्तर यानं मान्य केलं. हा किती बापाचा पण सांगू, किती बापाचा. असं मी त्यांना बोललो परवा, म्हणजे वाढदिवसाच्या बारेमध्ये ते म्हणतात ना विषय त्यांनी काढला. मी बोललो त्यांना, मी बोललो ते बोललोय, मी नाही म्हणणार नाही. तुम्ही बाप एक सांगा ना की बाबा बुवा प्रश्नाचं उत्तर, किमान तुम्ही प्रश्नाच्या माझ्या जवळ आहे एवढं बोलला असताना चला समाधान वाटलं असतं. तू माझं उत्तर नाही म्हणतोस आणि 2 महिने राजेश निकमचे वारे पाहिजे म्हणून त्याचं उत्तर तू मान्य करतोस. आणि ते उत्तर सचिन बुवानेच दिलेलं आहे. विचार राजेश बुवाला जाऊन. बरं ते झालं, चला ते झालं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, लसूण पूर्वी जन्मीशी कोण, हे उत्तर मी फोडलं 80%. आणि बुवा प्रश्न बंद केला, या चोऱ्या कशा काय कामाच्या, शक्ती तुरायचा शाहीर असतं तू म्हणतोस, या चोऱ्या काय कामाच्या, बंद केला प्रश्न म्हणतो. आजही सांगतो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर यांच्या निषेधापासून रक्षण करणार म्हणतो. निषेध ते म्हणतात की अशी एकच जमात आहे. मी त्यांना बोललो होतो, अशी एकच जमात आहे जी निषेध ज्या गोष्टी अमान्य केल्या आपल्या धर्माने, ज्या गोष्टीला मान्यता नाही, त्या गोष्टी फक्त मानणारा एकच समाज आहे, मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाज जो म्हणतो जो मानत नाही आपला अल्लाला मानते ना, ठॉक करायचा. आणि ते आज चालू पैलगाम झालं, सगळं तुम्ही पाहताय. तर ते म्हणतात ठीक आहे, मान्य नाही ना, मी प्रयत्न तर करतोय, त्याला तर तुम्ही नाकारू नका, तुम्ही नाही म्हणा चालेल, पण तुम्ही प्रश्न बंद करता, हे चुकीच आहे ना. मग प्रश्न बंद करता म्हणजे चुकीच आहे नाही, तर तुम्ही ह्या गोष्टी नका करू, हे त्याला मी सांगतोय. आणि कशाला ही तुला बोलत होतो चिंगरू आणि त्याला कुणाशी मानतोय झिंगरू मलिंगा. झिंगरी आमचा सनच बुवा खेळचा. सनच बुवा बघितला तुम्ही, युट्यूबला आहे बघा, झिंगरू इकडेचा. अरे मलिंगा, अरे तेल लावलं ना तरी नाही सरळ व्हायची. कशाला बाबा हे म्हणतोय मी, तुम्ही अप्रिशिएट करा की बुवा मी मान्य करतो ना, सुंदर आवाज, सगळ्या गोष्टी, बाबांचं जेवढं पाठबळ आहे, तुम्ही भाग्यवानात मी म्हणतो. असं बाप पाठीशी राहणार कोणाला मिळतोय बा आजकाल, कुणाच्या तुषार बुवांच्या नंतर तुम्ही भाग्यवान आहे. आमचा बाप येत पण नाही बारीला, काय सचिन बुवा मी याला का जायला बघायला पण येत नाही, मार खातोय का, कुणाचं काय करतोय, मारतोय कुणाला. तुम्ही किती भाग्यवान आहे.
तुम्ही किती भाकरणार? बाबांची साथ आहे तुम्हाला, मग खरं बोला ना थोडस. एवढं बोललं तर तुम्हाला त्याला वाईट कशाला वाटायला पाहिजे? हे खरं बोललेलं आहे. हे सांगा तुम्ही खोटं असेल तर सांगा. तुम्ही सक्ती तुला सहा सोडून देईल उद्यापासून, नाही तर तू दे सोडून बघू दे. नमनच कर फक्त. काय नमन आपलं ते नामोरी बोला शोधतोय ना, तुम्ही नका करू नका. हा नाही तर आमचा परशुराम आणि तुम्हाला मी परशुराम फागे लय डेंजर होता. तुम्ही नाव ऐकून युट्यूबला शोधून बघा. तू परशुराम फागे नाव ऐकून बघा. तो असा घुमीला त्याला आणतोय. तो शक्तीवालाच आहे माझा. शक्तीवाला शाखा नाचू शकतात. मी शक्तीवाल्या बोला माझ्या नाचत का नाही आणू शकत? हिरड्या पहिली शाखा स्वतःची तयार कर आणि मग सचिन बोला बोल. काय बोलायचं तर मी बोलत नाही त्या विषयावर, म्हणू दे. म्हणून मग उगाच ते मला म्हणून माझा टालका संपवू नका. 2-4 फक्त गाणी घेतो. ऐका ऐका गाणी घेतो. तुम्हाला माहिती का सामना शाहीर संगीता पांचाळ माझ्या गाण्यातली माझी गुरु भगिनी आहे. माझी भगिनी आहे संगीता पांचाळने गायले माझं गाणं. हे माझं गाणं स्वतःची लेखणी आहे. तुझ्या का उष्टी पुष्टी इकडनं तिकडनं आणत नाही. त्या गोपालाकडनं त्या सोपालाकडनं ऐक. आणि तर ज्याचं आणतो त्याचं नाव घेतो मी पण. तुम्ही पण मान्य करेल. अंकुशदादांची लेखणी गातो तर त्यांचं नाव पण घेतो. लावलंय पण त्यांचं नाव. आणि जी माझी असेल मग त्याचं तो नाही तर मला मिळायला पाहिजे ना. माझं गाणं आहे आणि माझीच गाण्याची कॉपी करतात. मला अंतर तू आहे तुला घेतो उदारी तुझी सगळी आज सुद्धा. आणि सामना खेळूया सामना. तो म्हणतो बुवा माझा लांब आहे. गाडो आहेस गाडो आहेस लांब आहे म्हणतो माझा. प्रश्न लोकांना समजतं ना काय म्हणायचंय ते. असू देत माझं श्यामला गाणं माझंच आहे गाणं. मी फणसावळ्यातले लोक आले तिथं बसले बघा. ती गवळण फणसावळ्यात गायली आपल्या रत्नागिरीत दिलेला. आता हे माझंच घेऊन माझ्यावरच म्हणतात हे माझा हत्यार आहे. येणार आहे मी ऐकत का त्याला? अहो ह्या कॉप्या किती बाजारात फिरतात माझ्या. माझीच गाणी फक्त चाल बदली करतात आणि विषय नवीन लावतात. गाणी माझीच विषय माझे आमचंच आहे. अरे इथं शक्तीवाला आमचं फितूर आहे तर तुम्हाला पुरेवाल्याला काय दोष देऊ मी? तुम्ही शक्तीवालाच आमचा फितूर आहे तर तुला पुरेवाल्याला काय दोष देऊ मी? आणखी ऐक गाणं हे माझीच गाणी. सामना आज खेळूया सामना. मला तुमचं वजन बघायचं होता म्हणून उचलली. म्हटलं ह्याला उचलून आपटू शकतो काय म्हणून साठी उचलली. आपटू शकतो बघितलं गचक्यात उचलली म्हणून नादा आपल्याला लागायचं नाही. तुम्ही बोलून कुठल्या गोष्टी बोलून नाही होत आहे. करून दाखवायला लागते ते. मी असा मी तसा मी ह्या करीन नाही होत. शाही हे माझ्याशी तरी नका बोलू. तुम्ही चांगले शहर आहेत. चांगलं घराणं आहे. चांगले शहर आहे. मी तुम्हाला चांगलं म्हणतो ना चांगलं बोला. वाकडे मिळेल वाकडा नेम काढायला आम्हाला येतो. ऐका ते एकच गाणं देतो. ऐका तुम्हाला पण देतो. सामना खेळूया सामना पण खऱ्या नीतीचा हवा जातीचा. तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे गबाळ्याचे काम नाही बुवा. तुमचं पण काम नाही. याला गबाळ्याचे नाही कामना. सामना खेळूया सामना खेळूया राज उद्धवाला साथ भेटली. इलेक्शन आहे आता म्हणून मी असा विषय आणला. इलेक्शन आहे आता. झेडपी आहे, नगर परिषद आहे, नगरपालिका आहे, पंचायत समिती आहे. म्हणून मी आपण तर ह्या राजकारणापासून 4 हात लांब असतो पहिल्यापासून बाबा. यांचा सोयरे संबंध पण आपल्याला नको ह्या राजकारण्यांचा. म्हणून मी लय 4 हात लांब असतो. मी विषय चांगला आणला होता ते पण आता उगाच मग आणखीन मग इकडचं उठतील तिकडचं उठतील असं नको व्हायला. आहे का? राज उद्धवाला साथ भेटली निष्ठावंतांची
मशाल पेटली विषय चांगला होता पण नको तो मी आता वेगळं आणखी लिहिलंय बघा वेगळं आणखी लिहिलंय मी तर नको ते आपल्या वादाच्या मुद्द्यात पडायचं नाही आणि राजकारणात मला पडायचं नाही म्हणून काय म्हणतो बघा आराध्य दैवत आमचे शिवसैनिकांचे आता हे दोघांना पण बघा कसा एका दगडात दोन पक्षी कसे मारले ते सचिन मोह म्हणतात मला ह्याला लेखणी शाहीर ह्याला लेखणी कुणाचं काम नाही ते लेखणी म्हणतात दादाने आता दिलाय विषय मला आता दिलाय कसं दिलाय तो मग दोघांना पण दोन्ही गटांना साठी आहे तो कसा लिहितो तो बघ हे मी आणलं पण वेगळं मशाल पेटली पण उगाच वादविवाद होतील म्हणून मी शब्द बदलले ऐका आराध्य दैवत आमच्या शिवसैनिकांचे आम्ही निष्ठावंत सारे बाळासाहेबांचे आम्ही निष्ठावंत सारे बाळासाहेबांचे आम्ही निष्ठावंत सारे बाळासाहेबांचे आम्ही निष्ठावंत सारे बाळासाहेबांचे आराध्य दैवत आमचे शिवसैनिकांचे आराध्य दैवत बंटी खेडेकर राजांच्या माध्यमातून राजू खेडेकरांच्या माध्यमातून ग आहे काय सांगू कट करून टाका कट करून एवढंच नाही करत सांगतो बघा पुढच्या वर्षी योगेश दादा रेकॉर्ड करून ठेवा आत्ताच त्यांचा माझ्या तुऱ्याचा साजलाय साज त्यात नास्ती अष्टगण नाटक आपलंय त्या दिवशी तुमच्या इथं वारीला आहे ना त्या दिवशी त्यांचा अष्टगण कापणार मी तुऱ्याचा साजलाय साज माझ्या शक्तीच्या साधात काय जातं ते मी त्यांना सांगणार आहे त्या दिवशी ढोलकी शिवाय ढोलकी स्त्रीलिंगी आहे झाल स्त्रीलिंगी आहे त्याच्याशिवाय तुमचा तुऱ्याचा साज पुरा होत नाही त्यांना मी सांगणार आहे ते आज बोलत नाही मग घ्या आबांचं काय तो बोला आबा तिकडे कुठे या गौरीतनं बाहेर नाही येऊ शकत हा घेतो चला ते पण घेतो ज्याला इकडे 1000 आहेत ते पहिले 1000 आहेत त्यांचं घेतो आठवणीने तुझ्या मुकुंदा हो
गाणी किती सुंदर आहेत बघा. आणि वाईट कशाला बोलू, कशाला वाईट बोलू. आठवणी रे तुझ्या मुकुंदा, इच्छा मनी जागावी, या पर्णकुटीला माझ्याही पाऊले तुझी लागावी. अरे मोहना भेट द्यावी, एकदा भेटवावी. त्यांच्या आईचा गण आहे ना, बाबांचा गण त्यांचा. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाडवळणी, ओसो मैल दूर चालूनी, दगड खोंडे काट्यातूनी, त्या वाटेनी माझ्या वडिलांनी अरे आणले तुला अनवानी. कोणचा गण? मग वडिलांनी तुझ्या बापानं आणला जरी, अरे माय माझी पुजते घरी, साडी जुनी फाटकी तरी, पदर घेऊन डोईवरी. कबूल करा बाबा अवखणाची तीच शोभा, पण साध कौतुक तिचं ना कुणीच करी. आपलाय गण कापलाय, अष्टगण कापतो तुमच्या इथं. आता बोलत नाही जास्त. हे कोण शिपुर्डे, हे गांजेवाले, तुम्ही चिलमी चिलीम मारा बुवा, पण सचिन बुवाची गमक तुम्हाला जमणार नाही अजून. चिलम काचे तेरी चौकडी भुला देगा, और चिलम का जाम तुझे रास्ता भुला देगा. काय तो काय तो येडा घरी येडा. मी सचिन बुवा म्हणतात मला, सचिन बुवा. लक्षात घ्या, मी बोलत नाही फक्त, आता मी सोडलंय ते. मला शिव्या पण देता येतात. चांगला पटवून शिव्या देतो लोकांना, पटवून शिवाय देतो मी लोकांना. हो, माझ्याकडे ते आहे, पण आपण सोडलंय ते. आता म्हटलं आपल्या एवढे लोक चांगली मानतात, प्रेम करतात. आबांसारखी ही तुषारदादांसारखी सगळी लोक प्रेम करतात. कशाला बोलावं, सगळं चांगलं, बोलत चांगली, वाद्यकार चांगलं, संगीतकार चांगलं. लोक म्हणतात बुवा तुमचा आवाज पण सुंदर आहे. मगाशी आपल्या महिषादांनी हे पण केले, हाय बस त्यांच्या घरात राहिलो होतो, गणपती लावते का. मग एवढं प्रशंसा करतायत लोकांना, वाईट का बोला. मग तुम्हाला ते खुपतंय असा घेतो तुम्हाला एक दिवस थांबा, तुमच्या गावात येऊन घेतो, बाहेर नाही. दुश्मनाला मारायची माझ्या घरात जाऊ नये, म्हणून मी गप्प आहे. म्हणून मी गप्प आहे. माझं घर आहे, माझा कार्यक्रम आहे, म्हणून कुठेतरी मी शांत आहे. शांत आहे म्हणून मी संत आहे. तुम्ही मध्ये मध्ये येतो तिथं आठवण करून द्यायला असं असते. चला आता ऐका तो गण त्यांचा शायरांचा, तो अष्टगण कापतोय. मी सांगितलंय तुम्हाला, सुंदर कापणा. एक अधिक त्यांना देणार. अष्टगण म्हणतात ना, मी 9 देणार त्यांना. मी कशा देणार ते ऐका फक्त, माझ्या आधी माझ्या श्रेष्ठ करून ऐका. काय रे काय, अरे घर आहे काय काय गोष्ट आहे. विचार हा किती आहे, इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला कुलंबोदर. हे मला म्हटले तुम्ही बाईची बाजू आहे तुमची, तुम्ही बाईच बोलते असंच तुम्ही म्हणायला पाहिजे. तुम्ही आईला कसं म्हटलं म्हणता, तुम्ही बाबांना म्हणायचे बाबा काय काय आणू, ब्लेड आणू, वस्त्र आणू, काय आणू, काय चड्डी आणू, वरपड आणू. बाबांना विचारा. आईला कसं विचारता, आई माझी आहे, मी गाणार आहे, मी नाही गायची. काय म्हणतात बुवा. नंतर मग ऋषिकेशची कार्यक्रम झाला तेव्हा त्याला सांगतात सीता म्हणते म्हण. आज सीता म्हणणारे आणले, तुम्ही ऐका. आज बुवा विषय नवीन आणलाय, चाली त्याच आहे, पण विषय नवीन देतो ना प्रत्येक वेळेस. हे तुम्ही करा ना. मग हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. विषय नवीन, शब्द नवीन फिरवून देतोय, काय ना काहीतरी होय ना, इकडचं तिकडचं करून. असं तर दुसऱ्याचे विषय नाही घात मी. आपल्या बाप्या बाजारात फिरतायत. इथे शक्तीवालाच आमचं बेमान आहे. तुम्हाला तुरेवाला काय दोष देऊ मी, काय दोष तुम्हाला तुरेवाला देऊ, तुम्ही पण त्यातलंच. ऐका काय रे ती, विचार हा किती आहे, अगं इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला कोलंबोदर. काळवड करून सारी करतो मी सोय,
दरवर्षा सारखं मात आहे सजुदे घर सांगचल काय काय आणू. मुलगा म्हणतोय, मुंबईत असणारा मुलगा, सांगचल काय काय आणू काय गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. मुलगा म्हणतोय, काढवड करतो, कर्ज काढतो, आहे सांग तू काय काय आणू. कर्ज काढू आणि म्हणते तुझा आहे. मी आहे काय म्हटले, आई काय म्हटले, आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर, पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर. त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त येणा सणाला घेऊन येणा तू नातीला आणि लाडक्या सुनाला. ऐका ऑली योगेश दादा, राजू दादा, कोणाला सांगा तुम्हाला, ज्यानं गाणं गायलात ना त्यानं जेवढं कमवलं नाही एवढं कटिंगवर कमवलं तर पैसे आहेत ह्या 2 वर्षात. मोठेपणा सांगत नाही आहे. आणि खरं सांगतो म्हणजे ज्याने मला लिहून दिला फार म्हणजे कविवर्य पण माझे सुंदरच आहेत, प्रश्नच नाही. पण हे ज्यांनी गाऊन जेवढे हे गण ज्यांनी गायला त्यांनी पैसे नाही. कुणाला शपथ म्हणजे ज्याची खवी कोण त्याची साली वाजवावी टाळ्या. आणि जेवढं ज्यांनी जे गाऊन गाणं जेवढं कमवले ना पैसे तेवढे मी या कटिंगवर कमवले मित्रांनो. आणि ते कटिंग अजून सुद्धा लोकांच्या हृदयात आहे. मी अष्टगण कापणार आहे त्यांचा, अष्टगण मी भडकांब्यात कापणार. मी सांगितलेलं आहे तुम्हाला. एक देतो गाणं, जे जे मी असेल उद्या नसेल, मी असेल उद्या नसेल, पण माझं गाणं हे विरोबाचं माझ्या ढोलकरने आई सतीच्या चरणी मी अर्पण केलेलं आहे. आणि याचं सगळं श्रेय मित्रांनो राजूदांचं आहे. असे योगेश दादांसारखे राजूदांसारखे आयोजक नाही मिळत कुठं, ना शोधून पण नाही सापडायचे. यांना काय येड लागला का कुकर वाटायला, शिट्टे वाटायला, इस्त्र्या वाटायला? पागल झाले. यांचा काही पैसा खपत नाही करा. विचार करा तुम्ही. नुसतं कमेंट्स करणं फार सोपं आहे गर्दीमध्ये उभं राहून. यांचा पैसा काय खपत नाही का हो करा. हे येड झाले ते मला, यांना येड लागलाय होते. सचिन एक समाजाप्रती एक ही संवेदना आहे. घेतो 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 तेच म्हटलं होतं. आबांचा विषय राहिला माझ्या राहिला राहिला. ऐका घेतो चला. कोरोना सीट डाऊन, अरे कोरोना सीट डाऊन, थोडस सीट डाऊन. हा हाथी घोडे तो तलवार तुमचे आले तुमचे. डायलॉग तर काही माझा नाही बाबा. हाथी घोड़े तो तलवारें, आज फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तो तलवारें, आज फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा आप भी सब पे भारी है. छत्रपति गाणं मी उद्या नसेल असेल नसेल, पण राजादा ही तुमची सगळी मेहनत आहे. सगळा खर्च अगदी माझ्या सगळ्या टीमचा, ज्यांनी हे सगळं गाणं केले, सगळा 10, 12, 15 हजार रुपये जो काही खर्च आला ते दादांनी देवासाठी केले. बघा त्यांचा काय पैसा लय वर नाही आलेला कुकर बिकर वाटायला. इकडं एक समाजाप्रती संवेदना आहे ती एक आयोजकांची. मी आता सगळ्यांविषयी बोलतोय, पण राजू दादा नाही, राजू खेडेकर हा आमचा वर्गमित्राप्रमाणेच आहे सगळं. पण विरोबाचं जे गाणं रचण्यामध्ये
आता तुम्हाला वाटतंय की विरोबा देवाचं गाणं सगळ्यांना सोयीस्कर वाटलं, सचिन बुवाने गायलं, तर त्याच्या पाठीमागे हे राजूने जे केले ना, आणि राजूच्या पाठीमागे आमचा मित्र भाव आणि त्याच्याबरोबर तो आमचा पपे सुरे, हे त्यांची जी त्यांची टीम आहे ना, एक 5 दिवस अशी फिरत होते ना. सचिन बुवाने नाही म्हटलं तरी अगदी म्हणजे वहीची 3-4 पेजेस अशी लिहिली ना. नाही, सचिन हे आम्हाला नको आहे, आम्हाला ते विरोबाचं देव इकडे हवंय, विरोबाचं इकडे हवंय, विरोबाचं तिकडे हवंय, ते सगळं हवंय, ते सगळं प्रॉपर यायला पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही एवढे मला व्हिडिओज येत होते, तर तुम्हाला वाटतंय की मी काहीतरी बोलतोय, असं काय नाही. तर एक मिनिट आहे का, तर हे विरोबाच्या गाण्यावरती जे राजूने जे केले ना, राजू आपल्याला वाटतोय की राजू असा तसा आहे. राजू मला माहिती आहे की हा क्षेत्रामध्ये सगळा वेळा आहे, पण याच्या पाठीमागे बरंचसं मोठं रहस्य आहे. आणि त्या रहस्यामागे सगळे चढलेलं काम आहे ना, हे तुमचे तिवरेवाडी वासियांचं आहे. आणि त्या वासियांमुळे हे तिवरेवाडी गावाचं एक मोठं नाव आणि विरोबा देवाचं नाव हे सचिन कदम सारख्या महाराष्ट्रातल्या गाजलेल्या शक्तिदेवाच्या शाहिराच्या आवाजामधून ते गाजलंय. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. म्हटलं अहो, वेडी माणसाच इतिहास घडवतात, लक्षात घ्या. वेडा माणसाच काम असतं. असा शहाणा माणूस इतिहास नाही घडवत. शहाणा माणूस फक्त टीका करतो. ऐका, सण वर्षाचा यशवंताचा हो, सण वर्षाचा आयुष्यवग्याचा खणा नारळान ओटी मी घरी तुझी सेवा करी, पूजा करी, देवा विरोबा आई ढोलकरी, विरोबा आई ढोलकरी, सेवा करी, पूजा करी, देवा विरोबा आई ढोलकरी, सेवा करी, पूजा करी, देवा विरोबा आई ढोलकरी. सण वर्षाचा यशवंताचा रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुक्यात देव पर्वताच्या वसे पावित्यास माझ्या विरोबाचे मंदिर आहे छान हो. पुरे मेढे गावाची होशा हो, विरोबाचे मंदिर आहे छान. साईकृपा ट्रॅव्हल्स वा सचिन बुवा बोलतो, त्याच्यात खोट नाही. आणि 500 शिवाय बारीला नोट नाही. हा, मग विरोबांच्या गाण्यासाठी वा मग हे कमवलं आयुष्यावर का वाईट बोलू. तुम्हाला शिव्याच खायच्यात का माझ्याकडे, तर तुम्हाला डेट शकतो सांगतो. 4 डिसेंबरला तुमची माझी दत्त जयंतीला वारी म्हणा. मी सांगतो तुम्हाला शिव्याच खायच्या आहेत, तर दत्त जयंतीचा निमित्त साधून देईल तुम्हाला. का माझ्या घरात मी का हे आपलं घर, आपली लोक सगळे जीवाभावाची एवढं आशीर्वाद, कुठं कार्यक्रम असेल तिकडं हे सगळे येतात. आणि मग त्यांच्या घरात येऊन मी वाईट बोलायचं 2 शब्द, तुम्ही 2-4 शिव्या मला द्यायच्या. आपल्या आई बहिणीची उदरणी आपण काढायची, पैसे कमवायचे. याला शक्ती जरा मजा नाही.
मग काहीतरी चांगलं समाजाला द्या. हे माझं प्रिंट आहे. आता मी सांगतो, मी पूर्वी होतो तुमच्या असा येणारच होतो नाही मी युट्यूबर्स. आपला नव्हता घास कोण लागत. अरे हो गाणं राहिला. एक शिटी येऊ द्या डावासाठी. राजा तुमच्या आता महेश दादा असतील महेश दादा पुढे हा तुमच्या घरी दादांची वारी योग्य दादांची इथून संपून दादाने आणलं घरी इथं. म्हटले बघा चला घरी आज उद्या वारी आहे इकडं, तुम्ही इकडंच थांबा. आणि योग्य दादांची इथं डावा दादा हे करत होते, त्यांचं सावड वगैरे गोळा करायचं काम चालू होतं. कारण आम्ही कार्यक्रम संपवला आणि मग त्यांना 1-1.5 तास लागतोच. आणि मग ते 2 शब्द मला सुचले होते, 2 शब्द चांगले होते ते मी डावाडाला तेव्हा लगेच फोन केला. जागे होते, सगळं काम करत होते, चालू होतं त्यांचं. म्हटलं दादा हे मला गाणं सुचलं. आणि ते त्यांची पण इच्छा होती योगेश दादांची इथं एक गाणं माझं त्यांनी गावं. ते प्रत्येक साऊंडवाल्याला वाटतं आज एवढं नाव आहे सगळ्या गोष्टी. पण मी थोडासा नाराज होतो पहिल्या साऊंड नाही दिलं बरोबर, लागलं नाही. काय असेल म्हणजे काय घरच्या देवाची नळ की आपली काळा नारळ मिरल द्या आहे तो द्या आणि विषय करून टाका. ते मला जागेवर क्लिअर बँजो असं काय असं ते काही गोष्टी असतातच. सगळ्यात आमच्यावर ढकलून आम्ही तुमच्या नाराज नाही ना महाराज. महाराज आम्ही नाही ना नाराज. हा ओके असं द्या. पण हा साऊंड होता सुंदर, म्हणजे ही क्वालिटी अपेक्षा होती पहिल्या इकडं असं दिसत नाही. तर ही अपेक्षित म्हणजे तुमच्याकडून काहीच अपेक्षित करा. तुमचं नाव आहे तुमचं, तर नाव अपेक्षा राहायला म्हणजे अपेक्षा असणारच आहे. तेंडुलकरांना अपेक्षा असणार शतक लावणार आहे म्हणून. बाकी काय काय आता म्हणजे कुलदीप यादव म्हणून अपेक्षा ठेवला हा शतक लावेल म्हणून. विराट कोहली किंवा आता काय तिलक वर्मा किंवा शुभमन गिल किंवा अभिषेक शर्मा चांगला खेळ त्याच्याकडनं अपेक्षा असेल की हा शतक लावेल. आम्हाला धावायला म्हणून अपेक्षा आहे तुम्ही सेंचुरी मारा. अपेक्षा करणार काही विषय नाही. आणि तुम्ही ते मनावर घेऊन किलो घ्या गोवांसारखा. तर मनाच्या वाजत मी बसतो ना गोवा अक्कल झाली उचलून बघितलं मी वजन किती येतो वा 67-68 किलो वजन तुमचं असेल. मी उचलून टाकतील तुम्हाला, काळजी करू नका. मी उचलला होता अंदाजात बघितलं म्हटलं गोवाना दमतीत होतं तर आपण विषय ह्याला पॉईंट नाही बोलायला तर विषय काढतो. मी आपला गमतीत उचलला गोवाना म्हटलं मागणा गेलो तो विषय शक्ती काय म्हणजे तुम्हाला पॉईंट नाही तर बोलायला मुद्दे नाही म्हणून हे नको ते विषय काढता. बाबाला बोलतो आयशीला घेतो मला उचललीस मी काय शाही चांगलं बोला ना काहीतरी चांगलं. एवढं तोंड तरी चांगलं केलं तेव्हा बाकीचं बोल द्या. बाकीचं काय नसू दे चांगला तोंड चांगला तोंडात चांगलं बोलत द्या एवढंच बोलते. चला घेतो आता ते पुढचे शब्द विसरलो नावाला. फक्त मी एवढंच म्हणतोय की सगळं हे म्हणजे डावादाचं काम मी काम सांगतोय मुद्दाम बोलतोय मला. कारण डावा मी बरेच वेळा सांगितलं पैशाची अपेक्षा कधीच नाही. एवढा मोठा माणूस आहे, एवढा मोठा बंगला आहे, त्याच्या खरोखर पायाशी उभं राहायची आमची तशी पात्रता नाही. पण एवढा संयमी आहे ना, एवढा मृदू म्हणजे मातीत राहणारा कलाकार. म्हणजे पोरांच्या सोबत सुद्धा मी बघतो राबताना ना ह्या फार अशी माणसं कमी मिळतात की योगेश दादांसारखी किंवा राजूदांसारखी. या माणसाला मला जपून ठेवायचं आहे म्हणून मी गप पाहिजे. तर तुमचा हुमरीवर आलो ना शपथ तुमचा मी काढापच काढली बाबा शपथ. हा तुम्ही माझा नादा लागून आम्ही बाबांना चांगलं मानतो. उगाच त्यांना उगाच ते नका तुम्ही त्यांना मध्ये आणून मी त्यांना मानाचा मुजरा केला. फक्त मी एवढंच तुम्हाला बोललो की तुम्हाला नाही जमलं तर बाबांना विचारा. घरात जाऊन वडील आहेत तुमचे, गुरुवरी आहेत तुमचे, तुम्हाला नाही जमलं तर बाबांना विचारा. एवढाच विषय आहे, बाकी तुम्हाला शिवाय नाही दिलेले. आणि ह्या विषयाचं तुम्ही काय भांडवल करायचा प्रयत्न करत असाल तुमच्या हातात चुकी आहात तुम्हीच. तुम्ही हे असंच करीत राहा. तुम्हाला पॉईंट नाही देणार मी. तुम्हाला ही चांगली खात्री आहे तुम्हाला मी पॉईंट देत नाही, कधीच नाही देत. समोरच्या तुम्हालाच नाही कुठल्या शहराने देत नाही पॉईंट मी बोलायला. मग तुम्ही हे असं इथं उचलला बाबांना बोललास, पप्पाला बोललास, आईला बोललास, हे असलं बालिशपणा नका करू. तुम्ही माझ्याशी तरी नका करू प्लीज. मी चांगला आहे मी चांगला बोलतोय तुमच्याशी. तुम्ही खरोखर शाळेत चांगले म्हणून तुम्हाला बोलतोय. एक दादासाठी ते वरचे शब्द डावादाला विसरलोय ते मी तुला 4 तारखेच्या वारीला आपला साऊंड असेल त्या दिवशी आपण नक्की ते पुरं करू. फक्त मी एक मनापासून लिहिलं होतं कारण हे सगळं पैशासाठी नाही करीत आहे. तो एक नाव जे नाव आहे ना या नावासाठी ती बाकीची 7-8 पोरं जी मरतात ना रात्रभर त्यांना काय मिळेल असेल आपलं त्यांचं त्यांना माहिती. म्हणून मी म्हटलं त्याला रात्री 4 वाजता ऐकलं होतं 5 वाजता काय एक शिटी येऊ द्या डावासाठी
एक शिटी येऊ द्या डावासाठी, फक्त मरतोय नावासाठी. आली बघा शिटी. अरे एक शिटी येऊ द्या डावासाठी, सारं करतोय नावासाठी. 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 चुकीला नाही मुळीच माफी, बाजारात साऱ्या माझीच कॉपी. सगळे तुमच्याकडे बघून सगळे बरीचशी लोक येतात म्हणून मी तसे शब्द आणले होते. पण जाऊ देत आपल्याला कोणाला दुपायचं कारण हे मी हे शब्द आता लागू करतोय. होते त्या दिवशी विसरलो 4 वाजताचे शब्द आहेत सकाळची पहाटेची. म्हणून म्हणते वा एकच गाणं ते म्हणणार स्त्री बाई बोलायला पाहिजे, बाई बोलायला पाहिजे, बाई बोलायला पाहिजे, बाईच बोलते. आता कशी येते ऐका. एकच देतो तुम्हाला शाल जोडीचा हाणून, फक्त याचं उत्तर द्या आणि मग बारी पुढे घ्या. काय रे बरं कुठे गेला हे गाणं बघा कुठलं निवडलंय त्यांचे. चाली म्हणतात ना, चाली नवीन. तुम्ही बसू पण शकत नाही गाणं, कोणीच नाही बसवू शकतो. तुला जे गाणी सचिन भाऊ बसवत तुम्ही चाली सांगता मला, चाली चाली ते असते 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 ह्याच्या बसून दाखव तुम्हाला. पाऊले चालती पंढरीची वाट, त्याच्यावर मी गाणं बसवले, गवळण बसवले. पाऊले चालती पंढरीची वाट. आज कुठलं बसवले ते बघ. और कब तक जवानी छुपाओगी रानी, कबालों को कितना सताओगी रानी. हे गाणं बसतं शकते तुला. मी बसून दाखवतो बघ, डायरेक्ट तोड घे बघ, बसून दाखवतो बघ कसं बसवतात ते. सचिन बुवा म्हणतात कब तक जवानी छुपाओगी रानी, कबालों को कितना सताओगी रानी, कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. हे गाणं कोणी बसवलंय शकते तुला? सचिन मोहन बसवलंय. बघायचंय कसं बसलंय? डायरेक्ट तोड घे फक्त सांगतो. बुवाच या म्हणतात फिरलं या डोकं, म्हणाया ही लागली सारीच लोक. लिहून घ्या. सीता म्हणते, सीता मी नाही म्हणत, सीता म्हणते. तुम्हाला विषय कसे पडले होते ते ऐका. मी रामायणच गातोय आणि हे विषय मी अनेक वेळा गायलेले आहेत, पण कसा पडलेला तो विषय ऐका. बुवाच या म्हणतात फिरलं या डोकं, म्हणाया ही लागली सगळीच लोक. आज बोलाया बघतो या मोठ्या सुरान, याच्या बहिणीचं कापलं माझ्या धाकल्या दिरान. सीता म्हणते त्या अशोकाला जेव्हा ठेवलात ना, तिच्या जोडीला बरेचशा त्या राक्षसने होत्या, त्यातली एक चांगली होती बाई. तिचं नाव सांग पोरे. मोठा शिपोर्डे वांग पुसतो झिंगऱ्या, अशा झिंगऱ्या आणून नाही बाई. तिचं नाव सांग बघू. ती एकच चांगली होती, तिच्याशी बोलायची. त्याशी काय झालं बाई, तुझं 2 नलाव बायका भेटल्या कशा बोलतात अशा त्या बोलायच्या अशोकाला. ती सांगते मग ह्याचा बहिणीचा नाक कापला माझ्या दिरा, म्हणून हा मला इथे येऊन आला. जिगरू सांग तिचं नाव. बघ आता युट्यूबला शोधून. मी याला आज बुवा घातलेला. तुला एवढी दे गुजराची चित्र आहे का तुला? हा बॉटरची बाता करतो. तो लाल होऊन येईल, हा दूध पितो सगळ्याला अंजात माहितीये. आणि मला म्हणतो लाल होऊन येईल. त्याला एवढा तरी बोला त्यातलाच तू आहेस. काय तिच्या आईला हा दूध पितो आणि मला म्हणतो लाल होऊन येईल. तू काय आता मुतपून येणार आहेस? बघा तिथे बसवला याला, तिथे बाटल्या पडल्या असतील सगळ्या, तुला सकाळी. हे आमचं नाही बोलायचं, हे सगळी पब्लिक घालवलेली मला म्हणतात. ऐका. याच्या बहिणीचं कापलं माझ्या धाकल्या दिरानं, 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 याच्या बहिणीचं कापलं माझ्या धाकल्या दिरानं. नकटीची झाल्यावर याच्या पुढे गेल्यावर रागाने झाला बघाला लेला. असुनिया हिम्मत
मोजावी लागली किंमत या बुवाची काय लागली आहे हो मजा जाणून बुजून हा ओढून घेतोय मरान ओढून घेतोय मरान याच्या बहिणीचं कापलं नाचून गेलं माझ्या धाकल्या धीरान सीता म्हटली त्या ह्याचं नाव सांगलं रे चोरा युट्यूबला बघू नको झेंगरू मलिंगा मलिंगा ती बाई जी बोलत होती ना राक्षसी तिचं नाव सांग सीतेशी बोलत होती तिचं सांग शाबास म्हणेन तुला मी आणि काय प्रश्नांची उत्तर सांगतो आज दुसरा संदर्भ भेटला याने बोलत तिला मुस्लिम यांच्या प्रश्नाचं उत्तर निषेधाचं रक्षण निषेधाचं काय म्हणतात ते तो धर्म म्हणतात किंवा ती जमात अजून आहे इतर युगात कुठे वावरते आजही तुला उत्तर सांगतो आणि तुम्ही सांगा स्पष्ट मला की माझं उत्तर आध्यात्मिक आहे तेही तुम्हाला उत्तर देईल आध्यात्मिक सुद्धा एक भाग निश्चितपणे माझ्या वाचनात आलेला आहे पण मान्य करा चोरानो असं पळून जाऊ नका पळापळीच्या वाटा ते माझ्या करू नका तुम्हाला आज सांगतो तिरुवनंतपुरमला तिरुपती आता दादा चेन्नईतला आहे तिथं एक मला विषय मिळाला ते उत्तर असेल येस म्हणा निदान म्हणा सचिन जवळ आलो बस म्हणजे मी पुढचा आणखी तुम्हाला पुढचा सांगेन आज तुम्हाला तिरुपती तिरुवनंतपुरम हे मला उत्तर मिळालंय आणखी ते आणखी दुसरा तुम्ही सांगायचं बुवा माझा आध्यात्मिक गाभा आहे मी तुम्हाला आध्यात्मिक उत्तर 4% मध्ये निश्चितपणे देईन बारी आपली लागणार टेन्शन घेऊ नका तुम्ही काय मी तुम्हाला सोडत नाही पिक्चर तुमचा तुम्ही काही पण मला मी काही नवरा बदलत नाही नवरा हाच ठेवणार नाही इकडं आले काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला दुसऱ्या बिघड शुभेच्छा काय बोलला असेल सोडून द्या वा शाहीर शक्तीतून आहे एवढं बोलत नाही मी पण आज जरा जास्तच बोललोय असू दे कारण तुम्ही थोडस मला गरम केलं थंडी आहे थोडस मी पण झालोय गरम तुम्ही पण व्हा आणखी पण शरम कधीशी बाळगा गरम व्हा पण शरम ठेवा शरम ठेवून गरम व्हा एवढंच तुम्हाला सांगणं दुसऱ्या पिरियडीत तुम्हाला शुभेच्छा दुसरी पिरियड संपवतो जय महाराष्ट्र